दिवसाची सुरुवात येशूबरोबर. शेक्सपियरने असं म्हटलं आहे की नावात का आहे, पण नावात बरंच काही आहे. नावाचे अर्थ आहेत. बघा, एखाद्याचं नाव आनंद असतं. आनंद म्हणजे उल्हास, हर्ष, अशा प्रकारे त्याचा अर्थ येतो. कोणाचे नाव भाविक असते, म्हणजे जो देवावर भाव ठेवतो, जो धार्मिक आहे, त्याचं नाव आपण भाविक असं म्हणतो. पण अशा व्यक्ती ज्यांची नावं खूप प्रसिद्ध होती, आज त्यांचं नाव लोक घेतात, पण त्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्यासमोर अशीच एक व्यक्ती येते की जिचं कॅरेक्टर चांगलं आहे, तिची वागणूक, त्याचं चारित्र्य हे खूप चांगलं होतं, आपला आदर्श त्यांनी लोकांपुढे ठेवला. अशा लोकांचंच नाव आपल्यासमोर येतं. उदाहरण जर आपण घेतलं तर समजा गांधीजीचं नाव घेतलं, तर गांधीजीचं नाव घेतल्यानंतर आपल्यासमोर महात्मा गांधीच उभे राहतात. त्यांचा जो त्याग आहे, त्यांचं जे आत्मनिर्भर निग्रह आहे त्यांचा तो, किंवा देशासाठी त्यांचं समर्पित जीवन आहे, हे सगळं आपल्यासमोर येतं. असे गांधी नावाचे पुष्कळ आहेत, परंतु गांधीजी म्हटलं की आपल्यासमोर तीच व्यक्ती उभी राहते. हे नाव घेतल्यानंतर का तेच उभे राहतात? ते त्यांच्या चारित्र्यामुळे. आपण पवित्र शास्त्रामध्ये पण आपण अभ्यास करतो आणि वाचतो, त्यावेळेस अब्राहम म्हटलं की आपल्याला कोण आठवतो? अब्राहम म्हटलं की आपल्याला देवाचा मित्र, विश्वासाचा पिता, जो देवाच्या आज्ञा पाळणारा, असा अब्राहम आपल्या नजरेसमोर येतो. असे अब्राहम नावाचे पुष्कळ असतील, परंतु आपल्याला पवित्र शास्त्रातला अब्राहम सर्वात पहिल्यांदा आपल्या नजरेसमोर येतो. आपण आपल्यासमोर जर एखाद्याचं नाव घेतलं तर ती चारित्र्य ते आपल्यासमोर येतं. आपण त्या नावाचा आदर करतो, आणि ते त्याच्या सुंदर नावामुळे नाही, तर त्याच्या चारित्र्यामुळे, त्याच्या प्रेमळ वागण्यामुळे, आणि त्याच्या जे त्याचं जगणं आहे त्याच्यामुळे आपण त्याचा नावाचा आदर करतो. हे सर्व गुण ख्रिस्तामध्ये होते, आणि आपणाला त्यांनी ख्रिस्ती म्हणून ओळख ह्यासाठी दिली की आपण ख्रिस्ताचे आहोत. आज देवाची इच्छा सुद्धा हीच आहे की आम्ही अशा प्रकारे काम करावे की आमच्या नावामुळे त्याचं गौरव व्हावं. आज लोक जेव्हा माझ्या नावाचा विचार करतात, जेव्हा लोकांच्या समोर माझं नाव समोर येतं, तेव्हा त्यांना ख्रिस्ताची आठवण येते का? ख्रिस्ताच्या गुणांची आठवण येते का? ख्रिस्ताच्या त्यागाची आठवण येते का? आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्र ह्याचं 10वा अध्याय 7वं वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 10 and verse 7. धार्मिकाच्या स्मरणाने धन्यता वाटते, दुर्जनाचे नाव वाईट होऊन जाते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.